एक अत्यंत नावाजलेला संघ मात्र आपण मैदानावरती पाहतोय. ॲडव्होकेट सुधीर तांबे, महाराष्ट्रातील अनेक मैदानं गाजवणारा खेळाडू संदीप भैया पवार यांच्या प्रत्येक षटकाराला 1001 रुपयाचं पारितोषिक. वादळापूर्वीची शांतता मैदानावरती. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय कॅप्टन सुजित तांबे आणि स्ट्राईकचा फलंदाज संदीप भैया पवार. प्रत्येक षटकारासाठी योगेश मोरगे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. एक मोठा सामना, बॅटल ऑफ क्रिकेट. इकडे मात्र गोलंदाजी मार्कावरती फलंदाजाचा कर्दन काळ, गोलंदाज प्रथमेश गोसावी. आज मात्र अत्यंत चांगले सामने पाहायला मिळाले. आपण पाहिलं सकाळच्या सामन्यामध्ये छत्रपती लॉयन्स संभाजीनगरचा संघ अगदी साई इलेव्हन शिर्डी संघाला त्या सामन्यामध्ये घाम फोडणारा तो सामना झाला होता. कारण 2 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता होती. एक षटकार देखील मारला गेला, परंतु तो निर्णायक चेंडू टाकला अरुणनं आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात देखील आपण पाहिलं की आकाश आयरनं शेवटी एक षटकार मारला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्या सामन्यामध्ये अमोलनं सुद्धा आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी केली. जाऊया मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती असेल प्रथमेश. ओ या दरम्यान पहिला चेंडू, उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती 1000ची नोट मात्र निसटते संदीपभाई पवार यांच्या हातातून. रितेश काटे यांच्याकडून जर संदीपभाई पवार यांनी 3 सिक्स मारले तर 3100 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र त्या दिशेने वाटचाल, म्हणजे एक पहिला चेंडू जर आपण पाहिला तर सर्कलच्या बाहेर टप्पा पडलाय, परंतु सीमा रेषेच्या बाहेर पाडावा लागेल षटकार, तर मात्र 3100 रुपयाचं पारितोषिक. परंतु पारितोषिकावरती नजर नसणार आहे. आपल्या संघाच्या विजयावरती संघासाठी चांगली खेळी संदीपभाई पवार. आखोट टप्प्याचा चेंडू, एक निर्धाव चेंडू मात्र गोलंदाज प्रथमेश. यावेळी मात्र चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी. एक धाव मात्र निश्चितपणे. एका धावे मात्र धावसंख्या धावफलक 3 धावांवरती जाऊन पोहोचतोय. हो यावेळी मात्र एक सुरेख असा चेंडू, परंतु एक धाव घेण्याची संधी मात्र संघाचे संघनायक कॅप्टन सुजित तांबे. संदीप पवार यांच्यासाठी मात्र मोठी घोषणा होती. रितेश काटे यांच्याकडून लागोपाठ 3 षटकार 11,000. असं जर बक्षीस वाढत राहिलं तर स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या नावावरती जमा होईल. आणि Y20 सुद्धा बक्षीस आहे, एक मोबाईल Y20. यावेळी मात्र हा चेंडू खेळाय. हो यावेळी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण रोहन खरात. अगदी सीमारेषेवरती आपण पाहिलं की धावत जाऊन एक चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्राईकचा फलंदाज कॅप्टन सुजित.
राहुल गायकवाड यांच्याकडून Y20 गिफ्ट असणार आहे लागोपाठच्या 3 षटकारासाठी. रितेश काटे यांच्याकडून एक ऍक्टिवा गाडी लागोपाठच्या 3 षटकारासाठी. रितेश काटे यांच्याकडून ऍक्टिवा. रितेश काटेने हेलिकॉप्टरच दिलं असतं परंतु त्याचं पेट्रोल भरायची सोय श्रीरामपूरमध्ये नाही, नाहीतर आपल्या मित्रासाठी त्याने हेलिकॉप्टरच दिलं असतं. बॉलर नेम संघनायक विपुल. तर 2 संघनायकांची झुंज मात्र आपण पाहतोय. 2 षटक समाप्त झाले. धावफलकावरती धावसंख्या 7. पुन्हा एकदा ऍडव्होकेट सुजित तांबे कॅप्टन यांना मात्र एक उत्तुंग फटका मारायचा आहे, परंतु प्रत्येक वेळी त्यांना या चेंडूवरती तारीख पे तारीख. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन विपुल विपुल खैरे. लेग बाईचा इशारा येतोय. धावफलकावरती 8 धावा. हो, यावेळी मात्र एकाच हातामध्ये झेल टिपलाय आणि फलंदाज मात्र बाद झालाय. Let's go. गोलंदाज सुधीर साबळे. स्ट्राईकचा फलंदाज कॅप्टन सुजित तांबे. नॉन स्ट्राईकला संदीप भैया पवार. फलंदाज मात्र बाद होतोय. कॅप्टन सुजित तांबेला मात्र परतावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये सुनील पवार. ज्या पद्धतीने या मैदानावरती पॉवर ऑफ पवार योगेश पवारनं सिद्ध केली तशी पवार ची जोडी मात्र मैदानावरती पॉवर ऑफ पवार सिद्ध करणार का? एक चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय.
राजू पडवळकर यांच्या बॅटमधून मात्र एक चौकार पाहायला मिळालाय. गोलंदाज सुधीर साबळे. यावेळी मात्र नो बॉल कॉल. पुढचा चेंडू मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. राजू पडवळकर मात्र पुढच्या चेंडूवरती षटकार मारणार का फ्री हिटचा चेंडू. याच्यानंतर जो सामना होईल चालू सामन्यामधील विजेता संघ विरुद्ध साई इलेव्हन शिर्डी. एक चौकार मात्र पाहायला मिळतोय. चार षटकामध्ये 17 बनवले आणि 18 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी शिरसाट स्पोर्ट अहमदनगर संघाला. 4 षटकामध्ये 18 धावा, 24 चेंडू 18. याच्यानंतर मात्र जो सामना होईल साई इलेव्हन शिर्डी विरुद्ध चालू सामन्यामधील विजेता संघ अर्थातच शिवराणा चषक 2021 चा रणसंग्राम. तो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट स्ट्राईकचा फलंदाज सोमनाथ गांगुर्डे. 24 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. नॉन स्ट्राईक एंडला दिलीप वर्मा. बॉलर नेम अत्यंत आक्रमक असं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना
पहिला चेंडू नो बॉल कॉल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अठरा धावांचं विजयासाठी लक्ष. 24 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. हा चेंडू खेळलाय. चेंडू मात्र जाईल सरळ सीमा पार. चौकार. यावेळी मात्र एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. चौकारानंतर षटकार. पोलिसापेक्षा सुद्धा लवकर चेंडूचा शोध लावला जातो. पुन्हा एक चेंडू खेळलाय. यावेळी मात्र चेंडू असेल सरळ सीमा पार. चौकार. सामना जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. एक संधी दिली होती दिलीप वर्माकडे, परंतु पुन्हा संधी येते सोमनाथ गांगुर्डे. श्रीरामपूरचा वंडर बॉय आपल्या मातृभूमीच्या या ऐतिहासिक मैदानावरती हा सामना मात्र आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी भाऊया कशा प्रकारचं प्रदर्शन. चला साई 11 शिर्डी संघाचे संघनायक वैभव गुजर, आपण या सामन्याची नाणेफेक मात्र आपण करून घेऊया. तर आपण पाहतोय 2 संघनायक पुढच्या सामन्याचे, अनुराग मोहिते आणि वैभव गुजर. मी अगोदर सांगितलं क्रिकेटचा खेळ, मैदानाच्या बाहेर दोस्ती आणि मैदानामध्ये कुस्ती. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय डॉक्टर त्रिभुवन. यावेळी हा वाईड चेंडू घोषित केलाय. जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता. आपण पाहतोय संदीप भैया पवार थोडंसं आक्रमण क्षेत्ररक्षण लावताना, कारण एका धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू चेंडू पाहायचा आहे थोडा.